100 cc वरती कुठली गाडी असेल तर 1 टनापर्यंत कॅपॅसिटी आहे त्याची. 5x4 ची साईज आहे. नाही हो, टाकू शकता तुमचं, टाकण्यावरच नाही. मटेरियल तुमचं जसं असेल तर त्यानुसार आहे. 5x4 ची साईज आहे आपली. पाठीमागचं माळग ओपन करता येतं. गाडी आहे माग. खाली ह्याला पाट येतं. डिफरन्शियल गिअरबॉक्स आहे. रिव्हर्स फॉरवर्डचा आहे. आपण चेन काढून त्याला डायरेक्ट म्हणजे पीटी शाफ्ट आहे डायरेक्ट, नाही का त्याला. आणि समोर डबल शॉकअप्सर असल्यामुळे लोड घेते, बॅलन्सिंग आहे. आणि परत लोड बॅलन्स त्याच्यावर प्रॉपर असल्यामुळे पूर्ण उचलायचा वगैरे धोका नाही ह्याच्यामध्ये. काय असं पलटी इकडे इकडे पलटी होण्याचं वगैरे काही नाही आहे. हा कापूस आणा काही म्हणजे आता ते बागेतला माल बाहेर काढायला असेल किंवा डेअरीवाल्यांना वगैरे सगळ्यांना उपयोगीच आहे ते. म्हणजे बस बस बस. आता समोर काय डबल शॉक अप्सर येतं. इकडं हे शाफ्ट आहे डायरेक्ट. हे तुमचं हायड्रोलिक लिव्हर वर खाली करायचं. परत रिव्हर्स फॉरवर्ड गिअर आहे. पुढच्या चाकाला वर हातात ब्रेक आहे. मागच्या चाकाला पायात ब्रेक आहे. पाठीमागं पण तुमचं ते हे येतं, पाटे वगैरे आहे. डिफरन्शियल आहे. ब्रेक पलीकडला म्हणजे पायात ब्रेक आहे इकडं. हा, खालचा ब्रेक पायात आहे इकडं आणि पुढचा ब्रेक हातात. आपलं जसं गाडीचं तुम्ही रेग्युलर जे आहे ऑपरेटिंग तेच आहे. तुम्हाला असं वेगळं काही नाही आहे तिथे. आणि खाली चेसिस वगैरे एकदम मजबूत आहे. वरचं ट्रॉली जे आहे 5x4 आहे. फळके जे असतात हे तुम्हाला समजा आता पाठीमागचं ओपन होतं नाही का, तुम्हाला साईडचं ओपन वगैरे पाहिजे असेल तरी पण तुम्ही करू शकता म्हणजे तुमच्या गरजेनुसार. 26 कट करून घे म्हणलं तुला. होल कशाला पाडलेत? 26 पाडलेत ना. होल 26 पाडलेत ना. हा, मग 26च 3 पीस कट करून घे फक्त. हा सेम. आणि 26ला होल पाडून घे म्हणजे कोळप नियंत्रण बनवतं त्याचं. योगेश हां लाव तिथं साईडला लाव खाली करून. इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे नाशिक हायवेवर संतोष नगर भाम या ठिकाणी आपली कंपनी. या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालवून पाहू शकता. कोणतीही गाडी असेल तर त्याला आपण हे बाईक ट्रॉली बनवतोय. चॉक दे पेट्रोल वगैरे संपलं असं नाही. पेट्रोल टाकून घ्या. पेट्रोल टाकून गाडी फुल करा म्हणलं डेमोला.